वेलकम टू आवर सातो फॅमिली ब्लॉग. तर आता आम्ही आहे पुणे रेल्वे स्टेशनला. तर आम्ही आता कुठे चाललेलो आहे तर ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत नक्की पहा, तुम्हाला समजेल आम्ही कुठे चाललेलो आहे. स्लो मोशन मध्ये व्हिडिओ काढणं चालू आहे. आणायला बघा आता जाग आली आहे. ट्रेन कुठे आहे? कुठे आहे ट्रेन? इकडे ट्रेन आहे. आणि अरे खूप एक्साइटेड आहे ना तू? आता गर्दी पहा किती आहे इथे रेल्वे स्टेशनला. सगळे वेटिंगसाठी बसलेले आहेत. कोणाकोणाच्या ट्रेनच्या टायमिंग काय काय लेट असतो. आता आमचा तर अजून अर्धा तास लेट आहे म्हणून इथं बसतोय आम्ही. पावसाचं वातावरण झाले जरा. आज पाऊस येईल का रे? नाही ना. हे इथे ट्रेन थांबलेली लोणावळ्याची आहे ना, लोकल असेल. आणि खूप एक्साइटेड आहे. आणि बसला होता ना तू ट्रेनमध्ये? बसला होता ना तू ट्रेनमध्ये? हां, आदियोगीला आपण गेलो होतो. आता हार आणायचं. सेकंड टाइम आहे ट्रेनमध्ये बसायचं. सेकंड टाइम. खूप खुश आहे. आणि थांबनेल दाखव. थांबनेल ऐक ना. थांब कर. थांब. चालली ट्रेन. एक ट्रेन चालली. याच्यानंतरची आमची ट्रेन असणार आहे. आणि चालली ना ट्रेन. गेली ट्रेन. बाय कर ट्रेनला. इकडे तर पहा प्लॅटफॉर्मच्या पलीकडे पण ह्या साईडला पण किती गर्दी आहे. वेकेशन मूड असल्यामुळे सगळे जातात आहे फिरायला. खूपच गर्दी आहे. कोणी गावाला जातं, कोणी फिरायला जाते. गर्दी पहा. इंदोर आता आली आमची रेल्वे. आता आम्ही निघालो. फायनली आता आम्ही ट्रेनमध्ये बसलोय आणि आमची आता ट्रेन चालू झालेली आहे. बाय बाय करो. चलो सबको. खायला बसलाय. हा बोल. पावसाचं वातावरण झालं. काय म्हणले? हो तसं म्हटलं की आता ट्रेनचा कोयंबतूरला झाला. आता लोणावळा कारल्याची लेणी बघा. आम्ही आता आलो आणि खूप छान वातावरण झालं पावसाचं. पाऊस पडणार आहे असा. आणि ह्याचं काय चाललंय? मज्जा वाटते. चेकिंग करायला बरेच जण सापडतात असे. बाय कर ट्रेनला. गावाला ना चाललंय ना आपण. आणि का करलंय अंधाराला.
संपला बघ. का मारलं झाली ट्रेन मध्ये एका बाबांबरोबर ओळख आणि कसा खेळतोय त्यांच्या बरोबर. मी आता इंदोर जंक्शन वरून उतरलेलो आहे आणि ओंकारेश्वरचं दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहे. आम्ही फायनली आता पोहोचलेलो आहे. सरला जायला इकडे बस स्टॉप आहे. रिक्षावाले खूप चार्ज घेतात, 2000 सांगितलं. आता बघू बसवाले किती चार्ज घेतात. सगळे बसने जातात, कोणीच रिक्षाने गेले नाही. इथले लोक रिक्षावाले खूप लुटतात लोकांना. ही बसला थांबलेली गर्दी बघा. आणि ही बस आहे, एवढी फुल भरलेली होती ना. आम्हाला मागं बसवलं, आम्ही उतरलो. दुसरी बस येईल आमच्यासाठी. इथून किती बस जातात बघा. बस स्टॉप आहे यांचा इकडे. उज्जैनला पण खूप जातात इथून. आता बसलोय बसमध्ये ओंकारेश्वरला जायला. हो ना नाही अरे हो. आणि ताने बघ कसा खिडकीतून बघतोय. काय बघतो? काय घ्यायचे? सर्दी आली ना, सर्दी. काय खायचं? लॉलीपॉप खायचं. बरं बरं घेऊ आपण. आता मी ओंकारेश्वरमध्ये पोचलेलो आहे. आता ह्या ज्या ऑटो आहेत ना, त्या सगळ्या मंदिराकडे नेणाऱ्या ऑटो आहेत. आणि खूप ऊन आहे आज आता ह्या इकडे. खूप भकास वातावरण. ओंकारेश्वर बस स्टॉप आहे तिथला. आणि रिक्षा घेऊन जातात मंदिराकडे. आणि आता आम्हाला रूम घ्यायची आहे. असा आमचा अवतार झाला आहे. आता खूप रूम घेणार, फ्रेश होणार आणि मग ओंकारेश्वरचं दर्शन करण्यासाठी आम्ही जाणार. आम्हाला आता आंघोळ करायची पहिले. नाही बघा काय करतोय. आराम करा. आपण आराम करायला आलोय का? इथं फिरायचंय आपल्याला. गजानन महाराज शेवगाव यांची संस्था आहे इथं. तिथं आम्ही रूम घेतली आणि हे जेवण खूप घरगुती असं जेवण मिळतं. जर कोणी ओंकारेश्वरला स्टे करत येणार असणार आणि स्टे करणार असाल तर ह्या गजानन महाराजांच्या संस्थेमध्ये स्टे करावा. आणि जेवण पण आपलं घरगुती पद्धतीचं जेवण आहे. खूप छान टेस्ट. कशी जेवणाची आरो घरच्यासारखी फिलिंग झाली ना तुला जेवणाची. छान जेवण. तुम्हाला कसं वाटलं जेवण? मस्त आहे. रवा पण किती छान. आता आम्ही चाललो आहे ओंकारेश्वरच्या दर्शनाला. गर्दी आहे खूप. ओंकारेश्वर नगरी में आपका स्वागत है. ही आहे नर्मदा नदी आणि तिकडे मंदिर आहे. आता बोटिंग करायचं का मंदिरात जायचं हे ठरवतोय आधी, कारण ऊन खूप आहे. इकडे मंदिर. आता हे दादा आम्हाला बोटिंग करणार आहे. इकडे बोटिंगला पहा गर्दी गर्दी आहे. आणि आने खूप खुश झाले आता त्याला बोटमध्ये बसायचं म्हणून. भरपूर अशा बोटी आहेत. सगळ्यांच्या प्राईज वेगवेगळ्या. 190, 172 सगळ्यांनी असे. आणि बोटिंगला नंबर दिलेले आहेत त्यांनी. 150 रुपयामध्ये 4 मंदिर आहेत इथले. ते दाखवतात इथे एकाचे पर पर्सनचे. अशा भरपूर बोटी आहेत बघा तुम्ही. आणि आता सध्या ऊन आहे ना, त्याच्यामुळे थोडी गर्दी कमी आहे. आणि तो ब्रिज पण आहे. ब्रिजचा सुद्धा आपण यूज करू शकतो मंदिरात जाण्यासाठी. आणि बोटिंगचा सुद्धा. आपल्याला दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहे तिथे. कसं वाटतंय तुम्हाला?
कसं वाटतंय? तुम्ही तर काय पहिल्यांदाच नाही बसलेले आहे ना? पहिले बसलेले आहेत ना तुम्ही? आले होते ना? ही आहे नर्मदा परिक्रमा पूर्ण करते होडी. आम्हाला सैकून गोल राऊंड करून आणलाय. खूप छान वाटतंय. सेफ्टी जॅकेट सगळ्यांनी घालायचं आहे. हो ना? नाही आणि पण घातले. बराबर. क्या करने का? वीडियो क्या आमचा भैया भैया हमारा वीडियो लो ये करने के हे तू नको करू. आहे ते कोणी नाही गेलं. आदिगुरु शंकराचार्य का स्टॅच्यू. उधर नहीं जाते क्या लोग? उधर लोग नहीं जाते क्या? वो पहाड़ से चढ़ के जाना पड़ता है ऊपर। हाँ क्या? बड़ा स्टॅच्यू आहे बहुत. चला आता आमची राईड संपली आणि आम्ही आता मंदिराजवळ आलोय. आता जातो दर्शनाला. गर्दी तर एवढी खूप आहे. 2-3 तास लागतील आता दर्शनाला असं दावा. इकडं दर्शनाला जायचं आम्हाला. गर्दी बघा आता किती आहे. 6 तास करायची नाही ना. इथं मंदिर सगळं दिसतंय. 2 तास झाले आता. थोडंसं आता जरा बरं वाटायला लागले. मंदिर दिसायला लागले. अजून किती वेळ लागतोय काय नाही. कसा झोपला वाढणं चाललं दर्शनाचं. लाईव्ह बघा. मजले पार करायचे आम्हाला. खूप डेंजर आहे ओंकारेश्वरचं दर्शन. झोपला. 6 मजले पार करून आता हे 2 मोठे आहेत. 6 मजले एवढ्याच आहेत आपण दोन्ही पण. पहा वरतून आता वरून कसं दिसतंय. मी आता वरती आले ना दर्शनाला. आता एक टप्पा राहिलेला असता आणि नर्मदा नदी. वरून बघ कसं दिसतंय. अरे कसं दिसतंय वरून. आणि ह्याला एवढं गरम झालं.
थोडंसं राहिले आता 2 मिनिटावर. लाडू इथे बेसन गाभाऱ्यात. कोणतं मंदिर आहे? इथे असं शनी मंदिर आहे. घ्या थांबा नाही बाप्पाचं दर्शन घ्यायचं. थांब आम्ही गावामध्ये आलेलो आहे. दर्शन घे बाप्पा बघ समोर. आता ओंकारेश्वरचं मंदिर झाल्यावर हे समोर ममलेश्वर मंदिर आहे. ते करायचं असतं, करावं लागतं. आता आम्ही आलो त्या ममलेश्वरच्या मंदिरामध्ये. ते केल्याशिवाय हे मंदिर करायचं नाही. फ्रुटी कशाला मला बघ पुढे मग म्हणजे पुढे असेल इथं सगळ्यांनी असे एकावर एक दगड असे रचले. असं म्हणतात की असे दगड रचले की आपली इच्छा पूर्ण होती. मग आरव पण एक इच्छा बोललाय आणि आता असे दगड रचतोय. झाले का? बघा इथं सगळ्यांनी तसंच केलेलं. पाय पडला काय मागितलं? सगळीकडे नंतर पैसे
लाइटिंग मध्ये केलेले त्यांनी. हो, शंकरांचे सगळे गणपती बघ कसं बनवलंय. चल सगळे महादेवांचेच बनवलेले आहेत त्यांनी. कसं बनवलंय ना. सकाळी आता फोटो चांगले आहे. आने वाले दर्शनार्थी झूला पुल, चेरी चौक, बल चौक अथवा सुगल भंडारी पार्क. ओ इकडे ना. ओ घाट पण आहे. हा एक आहे ओंकारेश्वरच्या मंदिरासमोरच आहे नेमकं हे मंदिर. तिकडून दिसत होतं ना काल आपल्याला. इथून पाहता मंदिर कसं दिसतंय त्या मंदिरापासून. आपण इकडे काय ओंकारेश्वरचं मंदिर केल्यावरच ममलेश्वरचं मंदिर केलं आणि त्याच्यानंतर हे मंदिर दिसतं समोर आहे. गर्दी आहे. दिसलं का? लाईन दिसली का? हो, आता संध्याकाळ नंतर चालू होईल. हे बघा अजून 2 आहेत, 3 नाही आहेत, म्हणजे 2 वरच्या 2 आहेत. सोडू नका ते. परत कर वर, असं वर फेक. गोमुख घाट. असं होता हा ओंकारेश्वरचा ब्लॉग आमचा. नक्की पहा आणि कसा वाटला तो कमेंट करून सांगा. आता उज्जैनचा ब्लॉग बघायचा. चला, बाय.